नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनल सोनाली लाईफस्टाईलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर मी सकाळी आता वाजले आहे 8:30 वाजले. तर सकाळी मी माझ्या किचनची स्वच्छता पटकन करून घेते आणि आधी सर्व किचन आवरून घेते. किचनमध्ये सर्व पसारा तो. तर चला मी आता पटकन आवरायला सुरुवात करते. मी सकाळी लवकर काम आवरून घेते किचनची, कारण की सकाळच्या वेळेस आहे ना बऱ्यापैकी कामं लवकर आवरून जातात. किचनमध्ये ज्या क्लिनिंग करायच्या आहे त्या मी लवकर पटापट करून घेते, कारण की त्याच्यानंतर मग स्वयंपाक, त्याच्यानंतर मग आपली बरीचशी कामं असतात. त्याच्यामुळे जेवढं किचनमध्ये सकाळी आवरता येईल ना तेवढं मी आवरून घेत असते. आणि आता हे सर्व भांडे वगैरे रात्रीचे भांडे घासून याच्यात मी ठेवून देते. तर ते सुद्धा मी घासून घेतलेले म्हणजे सुकून जातात. तसेच ओलसर भांडे मी कधीच मांडणीत लावत नाही आणि मग ते तसंच पाणी राहतं, वास वगैरे येतो किंवा ते जे कागद पसरवलेलं असतं ना मांडणीवर ते खराब होतात. त्याच्यामुळे ना भांडे सुकले कीच मी मांडणीत भांडे लावत असते. आणि अशा प्रकारे सर्व भांडे व्यवस्थित लावून घेतलेले आहे. आणि भांड्यांची मांडणी तुम्ही पाहू शकाल तर जिथल्या तिथं व्यवस्थित केलेली आहे मी. अजिबात इकडे तिकडे भांडे अशी लावलेले नाही आहे. आणि भांडे व्यवस्थित ठेवले ना तर व्यवस्थित दिसतात सर्व. आता डबे वगैरे, मुलांचे टिफिन वगैरे सर्व व्यवस्थित ठेवून घेतलेले आहे. आणि तुम्ही पाहू शकता तांबे, ग्लास, डिश असे हे सर्व एकेकाच्या ठिकाणी मी ठेवून घेतलेलं आहे. म्हणजे व्यवस्थित भांडे पण दिसतात. आणि नॉन मॉड्युलर किचन असलं ना तर भांड्यांची मांडणी ही व्यवस्थित झालेली पाहिजे. अजिबात भांडे कुठेही मांडणीमध्ये इकडे तिकडे ठेवायचे नाही. जिथं आपण ठेवतो तिथंच ठेवायची. त्याच्यानंतर व्यवस्थित मांडणी आहेच आहे. पण मी इथं आहे ना आता हे माझं ऑर्गनायझर आहे ना तर त्या ठिकाणी सुद्धा व्यवस्थित आता हे डबे सर्व ठेवून घेत आहे. आणि मी ना 8 दिवसातून 15 दिवसातून हे डबे व्यवस्थित झटकून वगैरे घेत असते. त्याच्यावरती धूळ वगैरे पडतेच. नॉन मॉड्युलर किचन राहिलं तर धूळ ही होतच असते. आपण कितीही क्लिनिंग केली ना तरी राहते, म्हणून मग सतत क्लिनिंग करावी लागते. आणि नेहमी जर आपण क्लीन केलं ना तर व्यवस्थित राहतं. ते भांड्यांवर धूळ ही होतच राहते नॉन मॉड्युलर किचन राहिलं की. त्यामुळे मग सतत असं 8 दिवसातून 15 दिवसातून हे अशा क्लिनिंग कराव्याच लागतात. तरी ते छान मस्त मी आता सर्व डबे पुसून घेते, त्याच्यावरची धूळ वगैरे. आणि आता सध्या जनगणनेची पण कामं चालू आहे. तर त्यामुळे मग सतत ह्या सर्व गोष्टी कराव्या लागतात. आणि आता पटकन हे सर्व करून घेते मी. तर ही मांडणीसुद्धा मी आता आज तर फक्त मी व्यवस्थित पुसून घेणार आहे ती झटकून वगैरे. नंतर त्याच्यानंतर मग एखाद्या दिवशी ना सर्वच मला क्लिनिंग करायला काढायचीच आहे. तरी ते पटापट मी आता सर्व स्प्रे करून सुद्धा इथला जे मांडणी ठेवते ना ऑर्गनायझर ते सुद्धा ती जागा क्लीन करून घेते. तसंच ठेवायचं नाही आहे. आणि मी तिथे आहे ना परत मुंग्यांचा खडूसुद्धा पसरून दिलेला आहे. असं बाजूने असं आखून दिलेलं आहे, मुंग्या नको व्हायला. कारण की डब्यांमध्ये सतत काही कशाला पण मुंग्या लागू शकतात. आणि उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये मुंग्या होत राहतात, म्हणून मी ना असं व्यवस्थित इथे मुंग्यांचा खडू फिरून देते. तर इथं पाहू शकता मी आता ही मांडणी क्लिनिंग करून घेते, व्यवस्थित पुसून घेते. आणि मस्त याच्यामध्ये आता सर्व गोष्टी ठेवते. आणि मी हे सतत करत राहते नेहमी. तर त्यामुळे मग माझे ना किचनमध्ये असं खराब होत नाही, धूळ वगैरे जास्त साचत नाही. सारखं मी पुसून वगैरे घेते, स्वच्छ करत असते. आता हे सर्व डबे मी व्यवस्थित ऑर्गनाईज करून देणार आहे. तिथं एक प्लांटसुद्धा मी ठेवला आहे बॉटलमध्ये, मनी प्लांट. तुम्हाला माहितीच आहे मला प्लांट खूप जास्त आवडतात. किचनमध्येच ऑलमोस्ट मी ना 5 प्लांट ठेवलेले आहे. त्याच्यानंतर बाथरूममध्ये एक प्लांट आहे, हॉलमध्ये पण प्लांट आहे, बेडरूममध्ये आहे आणि गॅलरीत खूप सारे प्लांट आहे माझे. तर मी प्लांट सर्व ठिकाणी ठेवलेले आहे. मला जास्त प्लांट आवडतात ठेवायला, ग्रीनरी जास्त आवडते. तर आता मी सर्व डबे व्यवस्थित ठेवून घेते जिथल्या तिथं. आणि पटकन हे सर्व आवरून घेतलं ना मग नंतरची माझी कामं निवांत होतात. नंतर काही जास्त पसारा नसतो. किचन व्यवस्थित आवरलं ना, कधी ह्या किचनला वेळ द्यावा लागतो, ह्या गोष्टीसाठी अर्धा तास तरी द्यावा लागतो. त्याच्यामुळे आज मग सकाळी सकाळी म्हटलं चला सर्व आवरून घेऊन, सकाळच्या वेळेत त्यांना लवकर आवरलं जातं. आणि फ्रेश पण मूड असतो आपला सकाळी. आणि उन्हाळा लागला ना तेव्हापासून जरा डिहायड्रेट होतो आपण, कंटाळासुद्धा येतो. त्याच्यामुळे ना सकाळच्या टायमात जेवढं पॉसिबल होईल तेवढं मी आवरायला घेते. आणि आता किचन झालं आहे व्यवस्थित ऑर्गनाईज. त्याच्यानंतर गॅस वगैरे स्प्रे करून पुसून घेते. तर व्यवस्थित सर्व गोष्टी. आणि अशा पद्धतीने जर आपण किचन क्लीन केलं ना तर भारी दिसतं. आणि तुम्हाला माहितीच आहे
आणि मला किचन आहे ना क्लीन टापटीप ठेवायला खूप जास्त आवडतं. सर्वात जास्त बायकांचा वेळ हा किचनमध्येच जातो. म्हणून आपलं किचन स्वच्छ आपण व्यवस्थित आपल्या पद्धतीने सजवलेलं असावं. ते छान आपण जिथल्या तिथं आपल्याला वस्तू ज्या लागतील हाताशी त्या वस्तू आपण ठेवत असतो आणि सर्व व्यवस्थित ठेवून दिलेलं आहे. इथं पाहू शकता तुम्ही, अजिबात माझ्या वस्तू इकडे तिकडे नाही आहे. व्यवस्थितच मी ठेवत असते आणि असं व्यवस्थित ठेवलं ना म्हणजे आपल्याला पण किचनमध्ये मस्त फ्रेश वाटतं. तर मी पटकन एकीकडे सकाळी सकाळी मस्त चहा वगैरे घ्यायचा आहे. ते चहासुद्धा ठेवते क्लिनिंग करता करता. तर चहासुद्धा घेऊन घेते आणि चहा तर माझा खूप जास्त कमी झालेला आहे. कधी वाटला ना तर घेते, नाही तर खूप जास्त गरम झाला ना तर मी कॅन्सल करते, म्हणजे घेतच नाही. कधी कधी घेते आणि आज जरा लवकरच उठले होते, मग म्हटलं चला चहा घेऊन येऊया आज. आणि मस्त वाटते आता सर्व फ्रेश किचनमध्ये. आणि तरी एखाद दिवशी मला ना किचनची डीप क्लिनिंग करायची आहे. जर आपण महिन्यातून अशी डीप क्लिनिंग केली ना तर आपण व्यवस्थित आपलं किचन मेंटेन राहतं, व्यवस्थित स्वच्छ पण राहतं आणि एकदम खूप जास्त पसारा पण निघत नाही. आणि म्हणून मग मी सतत ह्या गोष्टी करत राहते माझ्या किचनमध्ये. आणि मग किचनमध्ये खूप जास्त माझा वेळ जातो. त्याच्यानंतर स्कूलला तर माझा जातोच, पण त्याच्यानंतर दुपारून जो वेळ असतो ना किचनमध्येच जातो माझा जास्त. किचनमध्ये सतत काही ना काही आवरत राहणं, त्या गोष्टी करणं तर मला आवडतात. तरी ते पाहू शकता व्यवस्थित सर्व किचन क्लीन झालेलं आहे आणि जिथल्या तिथं वस्तू मी ठेवत असते, अजिबात इकडे तिकडे पसारा होऊ देत नाही. तर आता इथे थोडेसे माझे डब्बे राहिलेले होते, ते क्लीन करून घेते मी. तर इथं मसाल्याचा डबा हाताशीच बरोबर इथं स्वयंपाक करता करताना साईडला मसाल्याचा डब्बा, नंतर ही मिठाची बरणी, त्याच्यानंतर ना छोट्या आद्विकसाठी पास्ता, खीर बनवण्यासाठी शेवया बारीक, त्याच्यानंतर शेंगदाणे, तेजपत्ता आणि मेथी पावडर. तर हे सर्व गोष्टी मी इथं ठेवते, म्हणजे स्वयंपाक करताना मला सर्व गोष्टी हाताशी लागतात. तर अशा पद्धतीने आपण व्यवस्थित किचन ऑर्गनाईज केलं ना तर आपल्याला पटकन होतं आणि मला अजिबात तिकडे तिकडून वस्तू घ्याव्या लागत नाही. म्हणून मी व्यवस्थित ऑर्गनाईज केलेली आहे अशी मांडणी. तर खूप असं जाऊन इकडे तिकडे चालवून हे करावं लागत नाही मला. एकदम स्वयंपाक करता करता हाताशी लागणाऱ्या वस्तू आहे. तरी तर सर्व आता जिथल्या तिथं करून ठेवून घेतल्या मी. तुम्ही पाहू शकता माझ्या भांड्यांची मांडणी, डबे व्यवस्थित ठेवून घेतलेले आहे. ग्लास, तांबे, परत पातेले एकात एक घालून, कढया एका सेक्शनमध्ये. कढया खूप जास्त आहे माझ्याकडे वेगवेगळ्या टाईपच्या, तुमच्यासोबत शेअर करेनच मी. तर इथे सर्व आता व्यवस्थित तुम्ही पाहून घेतात. अशा पद्धतीने मी झटकत राहते व्यवस्थित, अजिबात थोडी पण धूळ होऊ देत नाही. आणि खूप जास्त असं गॅप गेला ना तर खूप घाण होऊन जातं मांडणी वगैरे. त्याच्यामुळे मग मी असं पुसत राहते नेहमी. भांडे ना आलटून पालटून काढत राहते घासायला, त्याच्यामुळे ना व्यवस्थित राहता घासलेले असे एकदम वापरण्यासारखेच सर्व भांडे आहे ना, त्याच्यामुळे मग टेन्शन नाही. नाहीतर आपण काय करतो, वापरायच्या व्यतिरिक्त पण खूप सारे भांडे आपण किचनमध्ये ठेवतो ना, त्यांनी जास्त पसारा होतो आणि धूळ बसते आणि ते एकदम घाण दिसायला. धूळ राहिली ना किचनमध्ये तर खूप बघणाऱ्याला पण घाण वाटतं. म्हणून मग जेवढे आपल्याला वाटतात ना पॉसिबल आहे ते आपण यूज करतो, तेच भांडे किचनमध्ये ठेवा. बाकीचे तरी ॲटलिस्ट पॅक करून ठेवू शकतात. तर मी तरी माझे एका डब्यामध्ये मी भांडे ठेवून दिलेले आहे. तर इकडे चहा होतोय तोपर्यंत मी व्यवस्थित सर्व गोष्टी आवरत राहते. अजिबात टाईम वेस्ट करते, म्हणजे अर्ध्या तासामध्ये तरी माझ्या भरपूर क्लिनिंग होऊन जातात. आणि तुम्हाला माहिती आहे फ्रीज पण हँडल जास्त खराब होत राहतात, बाकीचं नाही पण हँडलचं जास्त खराब होतात. तर मी हँडल व्यवस्थित क्लीन करून घेते इथे. तर सतत हे 8 दिवसातून करते हँडल क्लिनिंग. तर पटकन आता हे क्लिनिंग करते, नंतर चहा वगैरे घेते. चला बोलते नंतर तुमच्यासोबत.
तर इथे चहा उकळतोय, बारीक गॅसवर ठेवलेला आहे. तर थोडेसे भांडे होते बेसिंगमध्ये, तर ते सुद्धा क्लीन करून घेते. आणि भांडे पण लगेचच्या लगेच असं क्लीन केले ना तर बरं पडतं. तर तुम्ही माझ्या खिडकीतून पाहू शकता मागे किती झाडं आहे, किती ग्रेनरी आहे. तर खूप छान वाटतं मस्त मागे. आणि इतर वेळेस इतका वारा वगैरे चालतो ना खूप. आता ह्या वर्षी एवढा उन्हाळा आहे ना तर खूप गरम होते, पण मग इतर वेळेस आहे ना खूप छान वारा लागतो. पण बाकी गावाच्या मानाने तर बरंच आहे, पुण्यामध्ये इतकंसं गरम होत नाही. तर आता इथे थोडेफार भांडे होते तर मी पटकन हे सुद्धा क्लीन करून घेते. तर तुम्ही पाहू शकता मी अजिबात असा खूप जास्त राडा होऊ देत नाही, लगेचच्या लगेच क्लिनिंग करते, म्हणून माझं किचन छान मस्त व्यवस्थित राहतं. आणि आता हे पण भांडे जरा सुकले की लावून देईल मानीत लगेच. आणि मग इथं तुम्ही पाहू शकता ऑलमोस्ट माझी अर्ध्या तासामध्ये कितीतरी कामं होऊन गेलेली आहे. व्यवस्थित भांडे ऑर्गनाईज करून दिलेले आहे, त्याच्यानंतर त्यांची मांडणी व्यवस्थित केलेली आहे, किचन व्यवस्थित क्लीन केलेलं आहे, अजिबात किचनवरती पसारा नाही, बेसिंगमध्ये भांडे नाही, आणि व्यवस्थित किचन क्लीन केलेलं आहे मी. तर अशा पद्धतीने मी सर्व किचन क्लीन करत असते. आणि जसं जसा वेळ भेटतो ना तसं आवरून घेते. आता हा ओला कचरा डस्टबिनला खाली टाकेन. तर इथं माझं सर्व कामं आवरले. आता चहा वगैरे पण झालेला आहे. मस्त मी आता चहा घेणार आणि माझं सर्व किचन मस्त क्लीन झाले. एकदा तुम्हाला दाखवते चहा झाल्यानंतर. आणि खूप भारी वाटतं एकदम. आणि किचनमध्ये तुम्ही पाहू शकता खूप जास्त प्रकाश पण येतो किचनमध्ये सकाळच्या टायमात. कारण की पूर्व दिशा आहे ना तर कवळवून डायरेक्ट घरात येतं, देवाऱ्यावर पडतं. तर मस्त वाटतं इथे. तर आता मी पटकन चहा घेऊन घेते आणि चहा झाल्यानंतर तुम्हाला मी पूर्ण किचन दाखवते. चला मग. तर इथे पाहू शकता सर्व किचन क्लीन केलेलं आहे, व्यवस्थित सर्व जिथल्या तिथं ठेवलेलं आहे. तर अशा पद्धतीने मी सकाळच्या मस्त छान अशी क्लिनिंग करते. जसा वेळ भेटला तसं. तर इथं पाहू शकता सर्व वस्तू जिथल्या तिथं ठेवलेल्या आहे, अजिबात पसारा नाही आहे. तर इथं देवपूजासुद्धा झालेली आहे माझी. तर हे मस्त छान सर्व ठेवलेलं आहे. तर अशा पद्धतीने मी माझ्या किचनची मस्त छान क्लिनिंग करते आणि मस्त एकदम फ्रेश वाटते आता घरामध्ये, तुम्ही पाहू शकता. तर तुम्ही पाहिलं सकाळी सकाळी मस्त माझ्या अर्ध्या तासामध्ये इतकी कामं आटपून गेली. सर्व क्लीन वगैरे करून घेतलं, गॅस क्लीन, सर्व बेसिंग पण क्लीन झालेलं आहे सर्व.
आणि देवपूजा वगैरे सर्व झालेलं आहे. माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. भेटूया आपण लवकरच नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.